ज्या दोन पोलीसवाल्यांमुळे हा गुन्हा घडलेला आहे, एकाचं नाव धीरज कोमुलवार आणि दुसरा माहिदा सरवार, या दोघा पोलिसांमुळे त्यांनी माझ्या भावाला प्रवृत्त केला हा गुन्हा करण्यासाठी आणि तेव्हा माझा भाऊ रागातून हा गुन्हा केला आणि आम्ही त्या पोलिसांना अटक करण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी असं 4-5 मोठ्या म्हणजे SP ला, DYSP ला, IG ला आणि कलेक्टर सरांना वगैरे अर्ज दिला होता। 17 तारखेला हा अर्ज दिला होता आणि त्यामध्ये होतं आम्ही 24 तारखेला आत्मदहन करणार म्हणून, आणि त्यांनी आतापर्यंत आम्ही वेट केला त्यांचा, त्यांनी कधी ना कधी ऍक्शन घेतील काही ना काहीतरी म्हणून। इतके दिवस झाले, आज सक्षमला आता 1 महिना होतो आणि आम्ही अर्ज देऊन सुद्धा 7-8 दिवस झाले। त्यांनी इतके दिवस काय करायले, आतापर्यंत त्यांनी काय ऍक्शन घेतलं नाही। 24 तारीख आम्ही आत्मदहनाची दिली होती, त्यांनी अजून सुद्धा काही ऍक्शन घेतलेलं नाही आणि आज आम्ही त्या आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलीसवाल्यांनी रोखलं, पण ते आम्ही घरी गेल्यावर आम्हाला रोखणार कोण आहे? आम्ही एकट्यामध्ये काही करू आणि त्याचे जिम्मेदार फक्त आणि फक्त हे जे सर्व लोक असतील ज्यांना आम्ही अर्ज दिला। सक्षमच्या मम्मी आणि मी आमच्या जीवाला आजच्या दिवसामध्ये काही ना काहीतरी बरं वाईट करून घेणार जर तुम्ही काही बरोबर कारवाई केली नाही तर। आमची मागणी होती सर, 17 तारखेला आम्ही इथं पत्र दिलं होतं का आमच्या जे मेन 2 पोलीसवाले आहेत, माहिदा सरवार आणि धीरज कोमुलवार, ज्यांनी हे गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि असली गुन्हेगार हे 2 आहेत, जे मेन गुन्हेगार मध्ये अटक असूनही आम्हाला ह्या 2 गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे म्हणून आम्ही 24 तारखेला आत्मदहनाचं सांगितलं होतं, पत्र दिले होते 4ही ठिकाणी, पण आतापर्यंत कोणीच ऍक्शन काहीच घेतली नाही। त्याच्यामुळे आम्ही आज इथं आत्मदहन करण्यासाठी आलेलो होतो आणि ते आम्ही करणारच। त्याच्यामुळे पोलीसवाल्यांनी आता आम्हाला वाचवलं, त्यांनी आमच्या हातातली माचीस घेतली, शिवीगाळी पण दिली पोलीसवाल्यांनी, ते वर्दीवाले आहेत म्हणून, हे महार आहेत, तुम्हाला काय करायचं आत्मदहन ते, असं ती बोलली पोलीसवाली। तरी त्यांनी इथं आम्ही आलोत म्हणून आम्हाला रोखवलं, पण आम्ही घरी कुठेही आजच्या तारखेमध्ये आम्ही जीवाचं काही बरं वाईट केलं तर ते 4 जे मेन हे आहेत, आम्ही ज्यांना पत्र दिलं होतं ते मेन जबाबदार राहतील। जोपर्यंत ते पोलीसवाल्याला त्यांनी कारवाई करणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि आम्ही इथंच बसून राहणार आहोत। आजच्या तारखेमध्ये कसंही काही केलं तरी आमच्या जीवाला जे धोका आहे आणि जे आम्ही करणार आहोत ते जे मेन पोलीसवाले जे 2 आरोपी आहेत त्यांना सजा नाही झाली तर आमचा हा ठाम निर्णय आहे की आम्ही जे काही करल तर ते जिम्मेदार राहतील।